नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या काही काळापासून सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य जनता हैराण होती। सोन्याने उच्चांक गाठला होता, मात्र आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या बाजारपेठेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली। ही घसरण नेमकी का होत आहे? हे दर अजून कमी होणार का? आणि आजचे ताजे बाजारभाव काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मागच्या वर्षाचा विचार केला तर सोन्याचे दर सातत्याने वाढत होते। अनेकांना वाटले होते की नवीन वर्षामध्ये हे दर आणखीन गगनाला भिडतील, पण प्रत्यक्षामध्ये चित्र उलटे दिसत आहे। वर्षाच्या सुरुवातीपासूनच बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती खाली येताना दिसत आहेत। या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ज्यांना लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे। ही घसरण केवळ सोन्यापुरती मर्यादित नसून चांदीच्या दरामध्ये देखील मोठी पडझड सध्या बघायला मिळत आहे। त्यामुळे आता दागिन्यांच्या दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे। आता आपण पाहूयात की अचानक ही मोठी घसरण का झाली आणि बाजार तज्ञांच्या मते याची काही प्रमुख कारणे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहेत। आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण का होत आहे? तर याचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की नफा वसुली। जेव्हा सोन्याचे भाव खूप जास्त वाढतात तेव्हा मोठे गुंतवणूकदार आणि व्यापारी आपल्याकडील सोन्याची विक्री करून नफा कमवतात। यामुळे बाजारामध्ये सोन्याची उपलब्धता वाढते आणि मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त झाल्यामुळे किमती खाली येतात। त्यानंतर दुसरं जे कारण सांगण्यामध्ये आलं आहे ते म्हणजेच की आंतरराष्ट्रीय घडामोडी, अमेरिकेतील आर्थिक अहवाल आणि फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दराबाबतचे धोरण याचा थेट परिणाम सोन्याच्या जागतिक किमतीवरती होत आहे। अमेरिकेतील रोजगाराचे आकडे आणि डॉलरचा प्रभाव यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडून इतर पर्यायांकडे वळत आहेत। याचा देखील परिणाम आपल्याला म्हणजे की सोन्याच्या दरातील घसरणीकडे बघायला मिळत आहे। आता अजून एक तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की जागतिक सावधगिरी। आता अमेरिका आणि इतर देशांमधील व्यापारी संबंध आणि भूराजकीय स्थितीमुळे बाजारपेठेमध्ये सध्या सावधगिरीचे वातावरण आहे, ज्याचा परिणाम सध्या मौल्यवान धातूंच्या किमतीवरती होत आहे। आणि अशा काही कारणांमुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। आता अनेक तज्ञांच्या मते सोन्याचे दर आणखीन काही काळ स्थिर राहू शकतात किंवा थोडीफार घसरण अजून होऊ शकते आणि काही चर्चांनुसार सोनं 90,000 रुपयांच्या खाली येईल का अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे। पण ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, बाजार खूप अस्थिर आहे। आज जर तुम्ही सोनं खरेदी केलं आणि उद्या भाव आणखीन पडले तर तुमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरेल। सोन्याच्या शुद्धतेबद्दल बोलायचं झालं तर नेहमी हॉलमार्क असलेले सोनं खरेदी करा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। तर चला मग बघूयात आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोने आणि चांदीचे दर काय आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या शहरामध्ये आज सोन्याला आणि चांदीला काय दर मिळत आहे। तर बघा, आता या ठिकाणी चांदीच्या दरासंदर्भात जर बघायला गेलं तर मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी चांदीला प्रति किलो 2,49,000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी चांदीला प्रति किलो 2,51,900 रुपयांचा दर मिळत आहे। लातूर या ठिकाणी चांदीला 2,50,000 रुपयांचा दर आणि कोल्हापूर या ठिकाणी प्रति किलो म्हणजेच की चांदीला या ठिकाणी 2,49,500 रुपयांचा दर सध्या मिळत आहे। आता सोन्याच्या दरासंदर्भात जर बोलायला गेलं तर मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याला 1,38,130 रुपयांचा दर आहे, तर 22 कॅरेट सोन्याला 1,26,730 रुपयांचा दर आहे। त्यानंतर पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा जर विचार केला तर पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याला 1,28,400 रुपयांचा दर मिळत आहे आणि 22 कॅरेट सोन्याला 1,26,880 रुपये इतका दर मिळत आहे। त्यानंतर नागपूर या ठिकाणी
24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,37,990 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,26,490 रुपये आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,38,050 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,26,550 रुपये अशा पद्धतीने आपल्याला सोन्याचे दर आज बघायला मिळत आहेत। तर मित्रांनो, सोने आणि चांदीच्या दरातील या घसरणीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे। जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारपेठेतील रोजच्या हालचालींवरती लक्ष ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि सध्या जर एकंदरीत जर विचार केला तर अनेक या ठिकाणी कारणांमुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला घसरण बघायला मिळत आहे आणि या घसरणीचा म्हणजेच या ठिकाणी नागरिकांना देखील काहीसा फायदा होऊ शकतो। आता मागच्या वर्षाचा विचार केला तर सोन्याचे दर सातत्याने वाढत होते, म्हणजेच की 2025 या वर्षी सोन्याने या ठिकाणी उच्चांक गाठलेला होता आणि 2026 हे वर्ष सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला घसरण बघायला मिळाली। त्यामुळे अजून सोन्याचे दर घसरणार का आणि घसरणार असतील तर या ठिकाणी किती घसरणार असा प्रश्न देखील उपस्थित झालेला होता। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर काही तज्ञांच्या अंदाजाने म्हणजेच की काही तज्ञांनी अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर अनेक तज्ञांच्या मते सोन्याचे दर आणखीन काही काळ स्थिर राहू शकतात किंवा अजून थोडीफार सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यामध्ये आला आहे। तर काही चर्चांनुसार सध्या सोनं 90,000 रुपयांच्या खाली येईल अशी देखील शक्यता म्हणजेच की काही ठिकाणी वर्तवण्यामध्ये आहे, म्हणजेच की सध्या चर्चा आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र तज्ञांच्या मते सोन्याचे दर आणखी काही दिवस या ठिकाणी स्थिर राहू शकतात किंवा थोडीफार या ठिकाणी घसरण आपल्याला बघायला मिळू शकते। पण ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सध्या बाजार म्हणजेच की सोने आणि चांदीचे जे बाजार आहे ते खूप अस्थिर आहे। जर तुम्ही या ठिकाणी आज सोने खरेदी केलं आणि उद्या सोने आणि चांदीच्या दरामध्ये जर आणखीन घसरण झाली तर तुमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करू शकता, जेणेकरून तुमचं या ठिकाणी म्हणजेच की नुकसान होणार नाही। म्हणजेच की टप्प्याटप्प्याने खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरेल। आणि सोन्याच्या शुद्धतेबद्दल जर बोलायचं झालं तर नेहमी हॉलमार्क असलेलेच सोनं खरेदी करणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आता कोणत्या शहरामध्ये सध्या काय दर मिळत आहे हे तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तज्ञांच्या मते या ठिकाणी दर स्थिर राहू शकतात किंवा अजून या ठिकाणी थोडीफार घसरण आपल्याला बघायला मिळेल। काही कारणांमुळे सध्या दरामध्ये घसरण आपल्याला बघायला मिळत आहे, म्हणजेच की आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, त्यानंतर जागतिक सावधगिरी असेल, अशा काही कारणांमुळे तसंच या ठिकाणी नफा वसुली असेल। आता या ठिकाणी म्हणजेच की मोठे जे गुंतवणूकदार असतील किंवा व्यापारी असतील ते या ठिकाणी म्हणजेच की प्रॉफिट बुक करत असतात, नफा या ठिकाणी म्हणजेच की करत असतात। त्यामुळे या ठिकाणी सोने आणि चांदीच्या दरामध्ये थोडीफार आपल्याला घसरण बघायला मिळत आहे। जेव्हा सोन्याचे भाव खूप जास्त वाढतात तेव्हा मोठे गुंतवणूकदार आणि व्यापारी आपल्याकडील सोन्याची विक्री करून नफा कमवतात आणि यामुळे बाजारामध्ये सोन्याची उपलब्धता वाढते आणि मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त झाल्यामुळे किमती या ठिकाणी खाली येत असतात। तर अशा काही कारणांमुळे सध्या सोन्याच्या दरामध्ये थोडीफार घसरण झाली असली तरी आगामी काळामध्ये म्हणजेच की येत्या काही म्हणजेच की लॉंग टर्मचा जर विचार केला तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढीची देखील शक्यता आहे। जर तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की रिसर्च करू शकता आणि या ठिकाणी म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी या ठिकाणी थोडीफार घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।